पोळा किंवा बैलपोळा हा श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावस्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे। बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण आहे। हा निरनिराळ्या प्रांतात विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो। विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश आणि तेलंगण सीमा भागात सुद्धा हा सण साजरा केला जातो। ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात। नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात हा सण साजरा केला जातो। असा हा सर्जा राजाचा सण म्हणजे पोळा। हा दिवस बैलांचा विश्रांतीचा दिवस असतो। पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण देण्यात येते। पोळ्याला त्यांना नदीवर किंवा ओढ्यात नेऊन अंघोळ घालतात, नंतर चरायला देऊन घरी आणतात। या दिवशी बैलाच्या खांद्याला म्हणजे मान जिथे शरीराला जोडते त्या भागात हळद आणि तुपाने शेकतात। याला खांद शेकणे किंवा खांड शेकणे म्हणतात। त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल म्हणजे पाठीवर घालायची शाल पांघरतात। सर्वांगावर गेरूचे ठिपके देतात, शिंगांना बेगड देतात, डोक्याला बाशिंग बांधतात, गळ्यात कवड्या व घुंगराच्या माळा घालतात, नवी वेसन, नवा कासरा, पायात चांदीचे व करदोड्याचे तोडे घालतात। त्याला खायला गोड पुरणपोळी आणि सुग्रास अन्नाचा नैवेद्य देतात। बैलाची निगा राखणाऱ्या बैलकरी घरगड्यास नवीन कपडे देखील देण्यात येतात। या सणासाठी शेतकऱ्यांमध्ये उत्साह असतो। आपला बैल उठून दिसावा यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साजे शृंगार खरेदी करतात, बैल सजवतात, पोळ्याच्या मिरवणुकीत भाग घेतात। गावाच्या सीमेजवळच्या शेतावर आंब्याच्या पानाचे एक मोठे तोरण करून बांधतात। या सणा दिवशी महाराष्ट्रातल्या खेड्यांमधल्या प्रत्येक घराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते। त्याजवळ गावातल्या सर्व बैलजोड्या वाजंत्री, सनई, ढोल ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात। यावेळेस झडत्या म्हणजे पोळ्याची गीते म्हणायची पद्धत आहे। त्यानंतर मानव नाईक, ज्याला गावात मान आहे तो गावचा पाटील किंवा श्रीमंत जमीनदार तोरण तोडतो आणि पोळा फुटतो। नंतर बैल मारुतीच्या देवळात नेतात व घरी जाऊन त्यांना ओवाळतात। बैल नेणाऱ्यास बोजारा देण्यात येतो। बोजारा म्हणजे मानधन। शेतकरी वर्गात हा सण विशेष महत्त्वाचा मानला जातो। महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील काही भागात, उदाहरणार्थ कोल्हापूर जिल्ह्यात कर्नाटकी बेंदूर साजरा केला जातो। हा सण वटपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी असतो। या दिवशी बैलांना शेतीच्या कामातून विश्रांती दिली जाते। पोळ्याप्रमाणेच बैलांना सजवून मिरवणुका काढल्या जातात। संध्याकाळी कर तोडण्याचा कार्यक्रम असतो। मित्रांनो, मुक्या प्राण्यांनाही आदर देणारी आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी आपली संस्कृती आहे। आपल्या या संस्कृतीचा अभिमान बाळगूया आणि तिचे संरक्षण आणि संवर्धन करण्याचा आटोकाट प्रयत्न करूया। बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा।